स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत चिकन सुक्का। नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत चिकन सुक्का। चिकन सुक्का पण बनवायचा आणि चिकन रस्सा पण बनवायचा आहे। त्याच्यासाठी इथं मी 1 किलो चिकन आहे, ते चिकन मॅरिनेट करून आता बॉईल करायला ठेवले। आता हे चिकन चाळणी रस्सा करून घेणार आहे आणि मसाला करून मी तुम्हाला दाखवते। छान असा लालसर आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। हे बघा मंडळी, आपला आता अशा तऱ्हेने कांदा भाजून झाला आहे। हा कांदा आता आपण प्लेटमध्ये नाही, ह्याच्यामध्येच आपण टोमॅटो पण थोडेसे परतवून घेणार आहे। माझ्या मुलीकडे आले मंडळी मी पुण्याला, तिच्यासाठी हे चिकन सुक्का बनवते मी। किचन थोडंसं वेगळं वाटलं असेल तुम्हाला, मुलीचं किचन आहे पुण्याचं। तिला माझ्या हातचं चिकन सुक्का आज खायचं होतं, तिच्यासाठी बनवते मी। आता आपण खोबरं भाजून घेतोय मंडळी। हे बघा, खोबरं टाकलं। हे खोबरं कसं कांदा खोबरं भाजून घेतलं की टेस्ट पण छान लागते भाजीला, याला मटणाला किंवा चिकनला। जरा भाजून मसाले घेतल्यानंतर कच्चा वास मसाल्याचा जातो आणि कालवण पण छान होतं। त्याच्याबरोबर आता मी हे गरम मसाले जे घेतलेत हे गरम मसाले टाकते। आता आपण काजू भाजून घेतोय। थोडंसं तेल टाकून काजू 4-5 काजू घेतलेत मी। काजूने कालवणाला चव पण चांगली येते आणि कालवण घट्ट होतं। हे बघा, थोडेसे लालसर होईपर्यंत काजू भाजून घ्यायचेत आपल्याला। आता आज माझी गडबड झाली नाही तर मी काजू भिजत घातले असते पाण्यामध्ये आणि ते घेतले असते, पण आज मी भाजून घेते काजू। अशा तेलामध्ये भाजून घ्यायचेत आपल्याला। हे बघा मंडळी, आता आलं, लसूण, पुदिना आणि कोथिंबीर हे सुद्धा मी थोडंसं परतवून घेते। हे बघा मंडळी, आता तीळ पण आहे थोडेसे, मी तीळ दाखवायला विसरले मगाशी। हे तीळ पण मी आता चांगले खरपूस भाजून घेणार आहे। तीळ छान भाजले म्हणजे आपला मसाल्यामध्ये एकदम छानपैकी बारीक होतात। तीळ काजू हे एवढ्यासाठीच घालायचे की आपलं जे भाजी आहे, जे आपण कालवण करणार आहे चिकनचं, ते घट्ट यायला पाहिजे। आणि आपल्याला आता सुक्कं चिकन करायचं तर त्यालाही टेस्ट छान लागते ह्या तिळाची काजूची। तर हे बघा मंडळी, आपण आता इथं चिकन सुक्का करणार आहे। आता हा मसाला मी वाटून घेतलेला आहे। आता हा मला रश्शाला पण पाहिजे आणि चिकन सुक्काला पण हा मसाला पाहिजे, जो मगाशी मी तुम्हाला दाखवला। सगळे मसाले भाजून घेतले, त्याची अशी पेस्ट करून घेतली आपण। आणि आता हे पावडर मसाले जे आपल्याला हवे ते मी सांगते तुम्हाला। हे लाल मिरची पावडर आहे, हा आपला घरगुती साठवणीचा मसाला जो आपण 12 महिन्यासाठी करून ठेवतो तो आहे। हा चिकन मसाला आहे, हा गरम मसाला अर्धा चमचा आहे मंडळी। ही धणे पावडर आहे आणि हा थोडासा गोडा मसाला आहे। आता आपण चिकन सुक्का फोडणीला टाकणार आहे, तर मी दाखवते तुम्हाला टाकताना। बघा मंडळी, आपण आता थोडंसं बटर घेतलेलं आहे आणि आता हे तेल घालणार आहे आपण। हे बघा, आपण तेल आणि बटर आहे। आता ह्याच्यामध्ये आपण हे जे वाटण केलं आहे मसाल्याचं, हे वाटण आपण चांगलं भाजून घेणार आहे तळून। मंडळी, आपलं तेल चांगलं तापलेलं आहे, तर मी आता हे सगळे मसाले या तेलामध्ये टाकणार आहे। हे बघा, आणि त्याच्यानंतर हा जो आपला पेस्ट आहे ती पेस्ट टाकायची आपल्याला।
पटकन टाकायचे, मसाले जास्त आपल्याला जळून नाही द्यायचे. तेलामध्ये मसाले का टाकायचे मंडळी, तर तेलामध्ये मसाले आपण टाकले तर आपल्या भाजीला तरी पण छान येते कालवणाला, आणि मसाले चांगले तेलामध्ये हे पण होतात, काय म्हणतो आपण त्याला, कलर पण चांगला येतो भाजीला. हे बघा असे छानपैकी आता आपल्याला परतून घ्यायचेत मसाले सगळे. गॅस थोडा वेळ मी बंद केला होता कारण तेल जरा जास्त तापलं होतं माझं. मी आता बारीक गॅसवर हे मसाला आता भाजून घेते बघा. तर हे बघा मंडळी छानपैकी आपला आता असा मसाला छान भाजून झालेला आहे आपला. हे बघा त्याला तेल सुटतंय बाजूने, आपण तेल सुटेपर्यंत मसाला भाजायचा आहे आपल्याला. हा बघा भाजते मी. तर हे बघा अशा पद्धतीने आपण आता हे मी चिकन टाकलेलं आहे, मसाल्यामध्ये मी चिकन टाकलेलं आहे. आता हा पूर्ण मी ह्याच्यात थोडासा अळणी रस्सा पण ओतलेला आहे. तर आता हे पूर्ण चिकन होईपर्यंत सुक्केपर्यंत मी झाकून ठेवणार आहे. आणि इकडे हे रश्श्याला पण मी मसाला घातलेला आहे, रस्सा पण केला आहे मसाल्याचा, आणि इकडे चिकन सुक्का पण चाललं आहे आपलं. तर थोडासा मी गॅस आता बारीक करते आणि झाकण लावून पूर्ण सुकून देते, म्हणजे हा मसाला जो आहे तो चिकन जे आहे ते पूर्ण मला सुक्कं करायचं आहे. चिकन सुक्का आपला तयार आहे. मी करते जरा झाकून ठेवते आणि दाखवते तुम्हाला. बघा मंडळी आपल्या चिकन सुक्का आता तयार आहे. पूर्णपणे हा मसाला जो आहे तो आपला चिकनमध्ये मुरलेला आहे. आता मी सर्व करून तुम्हाला दाखवते. छान झालं एकदम. हे बघा एकदम सुक्कं चिकन छान झालेलं आहे. हे बघा मंडळी अशा पद्धतीने आपलं चिकन सुक्का तयार आहे, खाण्यासाठी तयार आहे. तर तुम्ही करून बघा, खाऊन बघा. आवडलं तर मला रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि दुसरी गोष्ट माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी.